तुमची उंची कमी आहे का? लग्न जुळणे, पोलीस भरती, सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का? आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर. विजयी भव आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे. तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. निरामाय, ए निरामाय, जगायचं नाही मला. जगून करू काय सांग ना. किंमत द्याय नाही कोणी गावात. बायको 4-4 दिवसाला बाहेर निघून जाते. ही कार्ट पोरग सुद्धा माझ्या अंगावर धावून यायला लागले. मार्केटमध्ये किंमत राहिली नाही. उधार घ्याय नाही कोणी. हे मित्र ऋषी वापरून घेते ती. जगायचं नाही मला, जगायचं नाही. मी आता डायरेक्ट उडी टाकतो. मला पोटात घे. कारण कसे तुझ्याशिवाय कोण आहे शेवट माणसाला. नाही नाही नाही. ए बबड्या बी उडी टाकून मरतो रे. काय करू जगून. टाटा बाय बाय. मला जगायचं नाही. मी आत्महत्या करतोय आणि चिठ्ठीत तुझं नाव लिहिणार आहे. येऊ आलता म्हणून. का पळाले रे. पळून गेलाय. ह्याच्या दाताला कटून मी जीव देतोय. बरं का रामभाऊ, सुभाषराव, हा, ह्या नदी जर चिलापी मिळाली का नाही 2-4 किलो घरी घेऊन जातो आणि कुसुमला झणझणीत आमटी बनवायला सांगतो आणि असं फुरकं मारून खातो की टाकल्याला घाम आला पाहिजे आणि मांस खाण्याचा झिंजाराच गेला पाहिजे. उग सुभाषराव, काय कधी मांस खाल्ल्यात का नाही तुम्ही? खाणार हा? खाणार टाकलाला घामेश्वर खाणार नाही. लय दात सळसळ करायला लागले ते माझं. त्या दिवशी जागरण गोंधळाचा पितळीवर रस्ता होरपत होता की तुम्ही. मग तिथं बी घाम आलताच की. आलता. मी तर सुभाषराव बाबड्याला सांगितलंय बिगर काट्याचं मास धर. म्हणजे पापलेट का? पापलेट, सुरमई. नदीला काय तुमच्या बापानं पापलेट ठेवला होता? ते समुद्रामध्ये असतंय. अध्यक्ष सांगा ना त्यांना. पाटील, रामभाऊच्या नदीत काहीच अशक्य नाही. एवढंच नाही सुभाषराव, मी त्याला म्हणलं शार्क मासा आज घावला पाहिजे मला. शार्क, आज शार्कची ऑर्डर आहे. डोक्यावर परिणाम झालाय का काय? आपल्या नदीत शार्क मासा असतो काय? सुभाषराव, जर बाबड्याला इथं शार्क मासा गावला नाही, मी इथं पुढे देणार, अरबी समुद्रात निघणार आणि धरूनच आणणार. ह्याला म्हणायचं रामभाऊ. आणि असा कुठला मासा आहे विना काट्याचा मासा? थप्पा किती मारावेत रामभाऊ? विना काट्याचा मासा दाखवल्या सांगा कुठला मासा आहे? हा, शार्क आहे. एकच कनाट असतो त्याला. घरी सुकट बोंबील खाणार आणि इथं शार्कची चिलापीची भाषा करणार. नाही ह्या सुभाषराव, माशाचा उगमच सुकट बोंबलीपासून आहे. काय तुमचं नॉलेज? आणि बाबड्या पण असा आहे, प्रत्येक वेळेला म्हणणार लवकर 1 किलोमीटर पोहत मासा धरायला जातो बाबड्या. आला की बाबड्याचं आला का? बरं झालं त्याच्या. ए बाबड्या, आला का? आला ग. गावला का मास? कशाचं काय मास? ते बाळासाहेब तिकडे म्हणते जीव देईल. देऊ दे की जीव, तुला काय फरक पडतोय? चिठ्ठीत म्हणते तुझं नाव लिहिल ना. आता नेतील की मला धरून. तुझं नाव? आणि कुठे बाळासाहेब? जाऊ तिकडे वाचव की त्यांना. हा रामभाऊ, गेलं पाहिजे. अहो 10 रुपये बायका पोराला मारणारा माणूस कसा जीव देईल? मी बघतो काय भानगडे. त्याला रटाल तू भाड्याला. आम्ही आलो. चला बरं चला. आईला पोट तो वाचवाय सुद्धा कोण नाही. आपण असं करू, उपाशी पोटी मरणं चांगलं नसतं.
उपाशी पोटी माणसाने झोपू नये आणि बरोबर पण नाही. 2 वडापाव खाऊन येऊ आणि मग टाकू. एवढी कुत्री इथंच आहेत की. जय निराबाई, मला जगायचं नाही, मी आता खलास होतो. बाळो कोण आहे? बाळो तसं येडागत करू नये. नाही नाही, इकडे. तुम्ही जावा रामा, मला नाही जगायचं. इकडे माझं 2 मिनिटं माझा ऐक. नाही या. नाही, नको इकडे नको, मला वाचव रामा. इकडे मला नका वाचू रामभाऊ, मला नाही जगायचं. 1 मिनिट बाळो नको. माझा ऐक. तुला शपथ आहे वहिनींची. 1च मिनिट माझा ऐक. नाही जगायचं मला, जगून. वहिनींची शपथ आहे तुला. गप. ए असू. ए बाळ्या मगरमच्छ बंद करणार तर झापडीतच पाडीन. तू नव्हतं मला रामभाऊ, नाही नाही आडवाय नव्हतं मला. बाळो अरे मी आणि तू लहानाचं मोठं हितच झालोय. 100 वेळा तू दिवसातनं नदीचा तळ काढलाय आणि इथं नाटकं करतोय मरायची. एक काम कर, तू तसा मरू नको बाळू. थांब, मोठा दगड कमरल तुझ्या बांधू दे, मग आत टाकतो. म्हणजे मला मारणार आहे तू. अरे त्याशिवाय पिढा जाणार नाही. चल. बाळासाहेब सुभाषराव कशाला आत्महत्या करताय? कशाला आत्महत्या करताय? हा काय झालं? कसं टेन्शन आलं तुम्हाला? मरू द्या. हा कशाला? कोण आत्महत्या करते? ही ही नाटकी आत्महत्या करेल. कसं टेन्शन आलंय तुम्हाला? करू काय जगून? का काय असं झालंय काय? पाटील त्याला मरू द्या. रामभाऊ मरू द्या. गावचं म्हणत त्याचं पाठला कोडा मरू दे त्याला. ओय झालंय काय तुम्हाला आत्महत्या हो करायला? सुभाषराव त्याला मरू द्या. ह्यो मेला ना, मी तर त्याचा पुतळा उभा करणार आणि खाली मस्तपैकी स्वच्छ सुविचार लिहिणार. 10 रुपयाला आणि वाया गेला. शाबास. चल मरण ना रामभाऊ. हा ऐ 10 रुपये नेत आत्महत्या करायला? अहो ही दररोज मरतय, त्याच्यापेक्षा एकदा मेलेला बरा ना. बायका परत तरी ह्याच्या 7.5 सूट केली. हे सोपं आहे काय आत्महत्या करणं? काय टेन्शन आलं तुम्हाला? तुम्ही घरी जावा दोघं पण. अहो तुम्हाला बाळासाहेब कशाचं तुम्ही टेन्शन? घरी जावा दोघं पण. आत्महत्या का करत होता? काय असं टेन्शन आलंय तुम्हाला? करू काय सांगा. काय झालंय काय? काय झालं ते सांगा करू बघा. काय सांगा मला. मर तू मर. झालंय. हेच आमचं सांगणं. झालंय काय? याच्या वाढदिवसापासून सुभाषराव माझ्या पोटात आणण्याचा खंड नाही. का? 1.5 महिना झाला वाढदिवस झालाय, तरी सुद्धा माझा पायाला पाय नाही. का? माझं चीज जाग्यावर नाही. त्या संजय मेंबरने आणि नेवशाने आणि त्या चेअरमनने माझ्या मित्राच्या वाढदिवसा दिवशी याला मारायला नव्हतं पाहिजे. कधी मारलंय? बाया सगळ्या चर्चा झाली. रामभाऊ ह्यो माणूस जळतोय आपल्या. मी तुझ्यासाठी आत्महत्या करायला आलो होतो. रामभाऊ साठी? माझा काळजाचा तुकडा आहे रामभाऊ. आणि तुम्ही म्हणताय का मारताय? अरे मैत्री आला का मारलं मला त्यांनी? सगळीकडे उठवलं यांनी. आता रामभाऊला बाहेरने मारला. वाढदिवसा दिवशी दिवशी ए! रील स्टार चालत्या, त्यांनी चप्पल टाकली तोंडावर. आता फाटकी. नका रामभाऊ ऐकू काय ह्यांचं. ओय! रामभाऊ मी मरतो. बाळ्या मला तुझी गरज आहे. अरे जी बाळ्याला माझ्या कळतं ना, माझ्याबद्दल जी बाळ्याला कळकळ ना, गावात कुणाला नाही. रामभाऊ ह्यो फेतोर आहे माणूस. तिकडे पण असतो ना, आपल्याकडे पण असतो. रामभाऊ ही बाळासाहेब तुम्हाला भडकीची. ओय! तुम्हाला डोक्याचा भाग आहे का नाही? रामभाऊ काय कुकुला बाळ नाही. कुणी सांगायला नाही ऐकायला. अहो मित्र प्रेम एवढं उतू येऊ देऊ नका. रामभाऊ ऐका बाळासाहेब चुकीचं सांगू नका. मी मरतो. ओय, रामभाऊ मला गरज आहे तुझी. वातावरण दूषित करू नका गावात. शांत राहा. शांत राहा थोडं. मी बघतोय काय कोणी थांबवायचं नाही. ऐक बाळासाहेब काय बी कसं? मी मरतो. काय नाही. रामभाऊ खरंच तुम्हाला कुठे मारलंय राव? बायकाच्या चर्चा झाली. सुभाषराव रामभाऊला बायांनी मारलं. त्या मारलं होतं तुला. खोट्या अफवा उठावली असेल पण बाळू मला तुझं पटलं. आणि संजय नेवशे आणि चेअरमन सगळ्याला म्हणतात रामभाऊला पट्ट्याने मारला. थांब ह्याच्यावर मला तुझं प्रेम कळलंय. सुभाषराव तुमचं पण मी ऐकलं नाही. कुणाला काय अजिबात कोणाला काय अजिबात मारायचं नाही. सगळं सहन करेल. घरी जा. रामभाऊचा अपमान करू शकून रामभाऊ. मला मरून दे रामभाऊ. रामभाऊ गावात शांतता राहिली पाहिजे. तुम्ही घरी जा, जेवा आणि झोपा. ह्यांना घरापाशी सोडा. शांत राग होईल. वाद घालू नका. ऐकतो सुभाषराव. हा, ठीक आहे. मला काय कुत्रा चावलंय. अहो रामभाऊ तुम्ही समजदार आहे म्हणून सुभाषराव सांगते. चल राजा. ह्यांचं काय डोक्यात घेऊ नका. हा. जावा तुम्ही. बाळू तुम्ही जावा. अरे चष्मा माझा ऐ, चष्मा कुठे घेऊन चाललाय? शांत राहा. कानावर काही देऊ नका. हे असं बाळासाहेब काहीतरी पेत.
बर का प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बलबीर पाटील शांत आहे. अध्यक्ष तुम्हाला एक सांगतो, ह्यांना साथ द्यायची दोघाला पण हात द्यायचा नाही, आलं का लक्षात? पाटील हा. तुम्ही एक दिवस उपाशी राहिला तर चक्कर येऊन पडला होता लगेच आणि दीड महिना कसं शक्य काहीतरी आहे? बोलते पिदाडीचं काय खरंय. उचलली जेब लावली टाळ्या लाव गे. तू मेल्यावर तुझ्यासाठी घरचे सुद्धा एवढे रडणार नाहीत एवढे मी रडलोय तुझ्यासाठी. मला 100 रुपये दे की. ह्याच्यासाठी नेतो तिकडं 2 मिनिटं तुझा का अपमान सहन होत नाही मला रामभाऊ. बाळ्या, तुला जी कळतंय ती कुणालाच गावात कळत नाही. अरे सुभाषराव पाटील यांना स्वाभिमान अभिमान काय आहे का नाही? स्वार्थी मित्र पाळण्यापेक्षा एक वाघासारखा मित्र आहे ना तुझा. अरे मला 100 दे. थांब, आधी बदला मग 100 नाही 1000 रुपये दे तू. बाळ्या, अक्षरशः त्यांनी माझी अशी डांगी पिटली, मला मारलं म्हणले. काय मिळलं असेल त्यांना असं अरे सांगू? ते सगळ्याला सांगतात आणि बाया तुझ्या तोंडावर थुकते ते रामभाऊ अक्षरशः. ए बाळ्या, एक पण बाय माझ्या समोर नाही आली तोंडावर थुकायला. माग म्हणत असत्याल माग म्हणते ते रामभाऊ. बाळ्या, पण एक काम करायचं, आता बदला म्हणजे बदला. हे बघ, अशी जी हाताखालनं काढतो ना एका एकाला, तू बघशील जी बातमी तुझ्यापर्यंत आली ना तीच बातमी मी मारलेली गावभर तू पसरवायची. तू माझ्यासोबत चल, पहिला ठोका तू त्यांना टाक, माझ्या समोर टाक. म्हणजे मी टाकू पाहिलं ठोका. तूच टाकायचा. त्याने अपमान कोणाचा केलाय? माझा. तुझा अपमान केलाय ना. मग बायका तू विरोधात कोणाच्या बोलल्या माझ्या. आणि त्या रील स्टारने मारला कोणाला म्हणून कळले बातम्या की. मला मग तू मारलं पाहिजे. माझा काही संबंध आहे बाबा? का माझा अपमान केला मी कालच एवढी गुप्ती माझ्याकडे. ए, मी का मारू त्यांना? बाळू मित्र नाहीस का माझा? मित्र असलं तरी मारा मारत नाही बाबा मला. माझ्या हातात मग मी खरं- ठरलं चालतं मला लहानपणी. एका धपक्यातच पाडीन, नदीत फेकून देईन. अरे पण माझा काही संबंध आहे? मी फक्त आठवण करून दिली तुला. बाळ्या. मग मारायचा मला नेतोय माराय गरीबाला. ए माझग्या, मला माहित आहे तू किती हे आहे, पण माझा मित्र आहे एक आहे. बाळू, ह्या अपमानाचा बदला तर घेतलाच पाहिजे. काय केलं पाहिजे? अरे तुझा तू बघ की मला कशाला गरीबाला पाडतोय ह्याच्यात. मला 100 रुपये फक्त दे आणि तुझा तुला 1000 देणार. एक काम जर तू केलं ना 1000 देणार. काटा हा काट्याने काढायचा असतो. नको का अडचण येतील का रामभाऊ? नको तुझा प्लॅन लय. गप चल. झाली ना. दाजे आय दाजे फडचल पाईप फडचल गरीबाच्या. गरीब मग ग्रामपंचायतचा माल का? अहो कष्टाने कमावलेला माल आहे. बघ बघ मी म्हणत होतो त्यांचं कष्टाचं आहे म्हणला ग्रामपंचायत मध्ये घेतलेलं. असं नकला का बोलायचं रामभाऊ? दाजी माझा त्यो हे काय करताय? ड्रिप करताय होय? ड्रिप करतो की आता. आणि लगीनदारचा आहे होय? लागण करावं म्हणलं. काय आता झाड वाढली होती काढून टाकली आता. मेंबर हा गावभर तर म्हणता माझ्याकडे इतकं मजूर आहेत, 35 मजूर आहेत, 40 मजूर आहेत. इथं एकटं राबताय होय. ए मग आपल्या शेतीत राबायला काय हरकत आहे? बघा टाके ना दाजीला माझ्या काय पण बोलत जाऊ नको. अरे पण बाळू, त्या माणसाने आयुष्यभर दुसऱ्याला नावं ठेवण्याशिवाय काय केलंय का? ओ, तो आम्ही खरं नाव बोलतो. माझा दाजी खरं बोलतो बरोबर. आणि त्यामुळे लोकांना झोमत. आणि हो का, मी जर बोललो नाही तर तुम्ही प्रगती कशी करणार? हा, ती पण खरंच आहे बघा म्हणा. ना दाजी. बरं का, हा. आम्ही प्रगती करू न करू, हा पण तुम्ही जेवढं लोकांना नावं ठेवता ना, हा. आज कळलं की तुम्हाला ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने दुनिया नावं ठेवते. आणि ठेवू दे की नाव ठेवली म्हणून काय होतंय तेव्हा? हो का, मी चर्चा होणे महत्वाची. काय हा. रामभाऊ तुमचा विरोधक आहे. हा बाळू तुमचा दाजी असला नात्यांनी काहीतरी हिडीस फिडीस करेल तुम्हाला. ते स्वभाव आहे. आम्ही बोललं तर काय नाही, हा. पण तुमच्या जवळची काळजातली माणसं जर तुम्हाला बोलत असते ना, लहान छनास्पद गोष्ट आहे. मेलेलं चांगलं तुम्ही. आता काळजात मग तुम्ही बी आहे की. होय रे बाळू, तुम्हाला वाटेल की आम्ही विरोधक म्हणून काहीतरी एकाचं दोन तुम्हाला सांगायला आलाय. काय ऐकायचं आणि काय नाही तुमचं तुम्ही ठरवायचं. असं कोणात का बोलताय? रामभाऊ कोणतं सांगतो? अरे परवा तर म्हणला ही गोष्ट मला सण नाही झाली, फाडून टाकीन आणि तोडून टाकीन. गौरीवानी बोलायला तुला पटलं का? परवा ह्यांच्याबद्दल बोलायला पटलं का?
सरपंचाच्या घरी? होय होय राव दाजी, अक्षरशः मी काही सण करील, पण दाजी तुमचा अपमान मी सण करू शकत नाही. नाही कसं का बसू मी, मग कसं का बसू? सरपंचाची बाई काय म्हणत होती? अहो सरपंचाची बायको तू सांगत होती म्हणल्या मला थोडं बोल म्हणल्या घाणीतला किडा असतो ना तो बरा. एक वेळ तो चांगला, त्याला म्हणा ना गप वाळा वाळा करू नको, पण इतकी नालायक घाण आवडा दे ही. आणि आमच्या नवऱ्याने सरपंच आणि चेअरमनने अंगाव नळ्या काट्या फुटस्तोवर मारले संजू मेंबरला. बरोबर. एखाद्याचा अपमान करण्याची बी पद्धत असते. एवढंच नाही, त्या काय म्हणल्या माहितीये का? काय माझ्या नवऱ्याने म्हणजे सरपंचांनी आणि चेअरमननी कुत्र्यासारखा धुतला. त्याचा एवढंच नाही, पाय काढाय पाहिजे होता. लय वाईट वाटलं. अरे लय सांगू नको, त्यांचा राग लय बेकार रे. खलास कर हे माणूस एखाद्याला वाघाचं काळी जायला का रामभाऊ. ओ दाजी कुत्र्यासारखं मारत होता तुम्हाला, कुत्र्यासारखं. नको सांगू का. हो राम, मला बी माहिती पाठीवलं वळ गेल्यात, पण हितला नाही हो. बुजलं होय. पण एक लक्षात ठेवा, मी बी संधीच बघतोय. ज्या वेळेला संधी घावल ना, त्यांना असा अद्दत घडवणार आहे ना, ती आयुष्यभर आठवून ठेवते. मी म्हणलं का नाही, माणूस लय डेंजर आहे का. बाळू वळ बुजत्याल, पण शब्द राहतात. त्या काय काय बोलल्यात माहितीये का? नको सांगू का. त्याच्या तोंडावर थोकायची लायकी नाही. माझ्या नवऱ्याने म्हणून जवळ केलाय त्याला. खून पडतं का? गावात- अरे नाही अरे बाबा. खून कर हे बाळू, माणूसला का. हे बघ, सत्य लपता कामा नये. आणि संजू मेंबर त्या काय म्हणल्या माहितीये का? संजू मेंबर नाही, काय सांगतो तुम्हाला, सांग की अजून काय काय सांगायचं. नका राव तुम्ही पडू ह्याच्यात. मला सांगू दे बाळू. नका राव. दोन गोष्टी सांगू दे. ते म्हणत होते चेअरमननी आणि त्या सरपंचांनी तुम्हाला पालता पाडून टेचला ना, तीच बरोबर होत. सगळं ध्यानात आहे माझ्या. बाळू, कोणी किती हाणलं, काय तूच केलं रामभाऊ. वडत होता ना. अरे नको सांगू लय का लय चिडेल माणूस तू. ती सांगते सांग करतो बरोबर आता. मधलं ऐका, ती म्हणले माझा नवरा कष्ट करतो, प्रामाणिकपणे काम करतो, मधलं डील आहे ना, डील करायला, पैसे दलाली करायला हा माणूस असतो. मीच आहे का? वाईट वाटलं. अरे मी पण गावचा सरपंच होतो, माझी बायको गावची सरपंच होती, पण आजपर्यंत गाव मला नाव ठेवत नाही. आणि जर माझं विरोधात जरी असलं भांडणं लागतं ना अरे का? बाळू, चुक- खाऊला होता म्हणून रामभाऊ, तुम्ही एक लक्षात ठेवा, आता फक्त संधी मिळू द्या संजू मेंबरला, बरोबर त्याचा कार्यक्रम आता होतो. कुठल्या देवा शपथ व्हायला अरे, इच्छा? तुम्ही आता फक्त दंगल पेटला का काय बाळू, तुमच्या विश्वास आहे. बाळू, आणि मी कुठल्या पण देवा शपथ व्हायला शपथ येतो. व्हायची गरज हे नाही. खोटं वाटत असेल तर नाही 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 नाही, तुम्ही फक्त आता मला संधी मिळू द्या. तुमच्या- त्या संधीचं नाही सोनं केलं संतोष शेटनं, तर बघा तुमच्या मिशेची शपथ घेऊन सांगतो, असू द्या. एकही शब्द खोटा नाही त्यातला. मी बघ म्हणत होती ती सांग की. अरे नासका तर किरकोळ गोष्ट आहे. अरे नाही तिला का अरे भांडण. नाश्ता हाय, आणखीन कुत्रा हाय, बघ आमचा- दाखवतो तिला. दाजी आमचा ह्याच्यात काय संबंध नाही. तुम्ही जावा आता. तुम्ही जावा, अरे मी माणूस एवढं काम तुम्हाला झालं बघ. सांगायला आलो मेंबर. त्यो किडा पडून मारणार रे मला बर. तिथे. अरे बर, तुला बर. म्हणलं नको बाबा, भांडेल माणूस तो. चाल. मेंबर हा हा, बघतो मी. अरे मला संधी मिळू दे फक्त. चेअरमन, पुन्हा बी नाही खाडा खांदाना या पाईपाच्या जाग्यावर, आणि सरपंच तर माझं बी नाव संजू नाही. चहा घ्या. ठेव तिथं. कुठं जायचंय नक्की? होय, का चाललात तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना. जाऊ का चहा घेऊन माघारी? वा छान दिसतंय तुझं हे रूप जिजलेलं, आणि ते पहा काय. सरपंच काय चाललंय तुमचं नेमकं? हा हे महत्वाचं बरं का, हे लागणार आहे मला. जायचंय मला, आता चिंचा कशाला? मला बाहेर जायचं जरा. कुठं बाहेर चिंचा घेऊन होय? हो मला महत्वाची कामं आहेत. काय काम आहे तुम्हाला? तुला कळतंय का मी गावचा सरपंच का कोण आहे? सेंट काय चाललंय, पावडर काय चालली, काय भानगड काय आहे? तालुक्याला जावं लागतंय, तुला कळतंय का? चिंचा घेऊन खिशात होय? प्रत्येक वेळा तुझं काय माहिती का, कुठं चालला कुठं चालला कुठं चालला. कशाला मोडा घालती रे? ती चिंचा घेऊन काय माघारी येऊन इथं नागरिकांना चिचुक देणार आहे काय? हा, काम आहेत मला महत्वाची. काय महत्वाची काम आहे ती? सेंट लावून वय असं
रात्रीच्या तर गाणं काय गुणगुणताय तुम्ही हा? भाऊसाहेब बोला की. महिला आल्या का तिथं? बायको बोलायला लागली की भाऊसाहेबाचा फोन येतो लगी. बर बर आलो 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 आलो. हा झाला का फोन? महिला आले तिथं मला जावं लागेल. होय महिला आले म्हणून चाललंय वय ही असं हा? तुला कळतं का? जरा रानात बिनात लक्ष दे जरा. द्या आता तुम्हीच, आतापर्यंत मीच बघितलंय सगळं. अरे ऊसाकडे लक्ष द्यावं, गुलछडीकडे लक्ष द्यावं, हो. गव्हाकडे लक्ष द्यावं. त्याचा पैसा आला की मी सेंट आणतो, पावडर मारतो, जॉकेट खरीदतो आणि मी जाती राहणार उन्हात आणायचं इळानी माळ. ते आणले पिल्लू आठवड्यापूर्वी ते वराटतंय क्याव 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 सगळे बाजूची माणसं वराडायला लागली. तुम्ही कुठं चाललाय सांगा मला आधी, विषय बदलायचा नाही. तुला काय करायचं बाकीचं? काय करायचंय म्हणजे? तुला का लक्ष देते का नाही? काय मला ते माझ्या सगळं लक्षात आलंय. ही चित्ता बघून तर लयच काय काय लक्षात आलंय माझ्या. बघ तुझं काम धंदा बघ. टीचरची तुम्ही कुठं चाललाय म्हणून. मी जरा बाहेर चाललोय. बाहेर कुठं? तू अजिबात याच्यात लक्ष घालू का? मीटिंगच्या नावाखाली लयच चाललंय तुमचं काय काय आता. काय चाललंय माझं सांग बरं. बघितलंय की मी रातच्या दरम्यान काय चाललंय ते तुमचं. काय चाललंय? हा? फोन वाचतोय, गुरुगुरु काय करतोय, मी बघितलं की झाकून काय ठेवताय, लगे मीटिंगच काय सकाळपारी. काही मेसेज बिसेज आले वाजत वाचतंय का नाही? बघू की मेसेज, मला पण बघू दे, येतं की वाचायला मला पण. हा तू आण नाही तर तू फिरती ती कुठं चाललंय ते सांगा मला. बचत गटाच्या टायमाला मी तुला पाठवलं होतं 3 दिवस तिकडे तू मिटिंगला इकडे जा तिकडे जा. गटाच्या टायमिंगला ही असं असं नाही माझं जात माहिती का. हाय असं रानातून आली की हात पाय धुवायचं सुद्धा मला कळत नाही, तशी मिटिंगला जाते निघून मी. गौरी बघत नाही तेव्हा माझ्यासारखं वाईट नाही बरं का. काय करताल? हा माझ्या डोक्यात शिरू नका तू सांगतोय. नाही नाही करताल काय तुम्ही? काय करताल? हा काय करताल तुम्ही? बरं तू दाखवतोच आता. काय दाखवताय तुम्ही? हा. मारताल काय मला? मारताल मारताल होय? मारायचंय मला. हे बघ तू माझ्या वाटत जाऊ नका. तू सांगतोय प्रत्येक वेळा सांगितलंय तुम्ही तुला. मला पण सांगायचं तुम्ही कुठं चाललाय तेवढं नटून तटून. काय तू सांगायचं? का मला नाही तर कुणाला सांगायचं मग? हे बघ परंतु तू सारखं जर विचारलं ना मला कुठं चाललं कुठं नाही, हा दुसरी बायको करेल मी. अगं बाई दुसरी बायको होय? टाकीन दुसरी लग्न करून. 35 वर्षाचं नवरदेव राहिले तर त्यांना बायको मिळाना. 50 वर्षाच्या सरपंचाला बायको करायची आहे म्हण. करा बरं बायको तुम्ही. करणारच. करा बरं. हा नाही उचलून आपटली ना नावाची गौरी नाही मी पण. काय हा. मला उचलून आपटणार? आपटणार. बरं तुला आल्यावर सांगतो. आणा बायको. हा लय चेहरा चालली ती रातच्या दरना. झालं काम करायला घेतलं की लाईटीचं हाय, बिलाला मात्र कमी नाही. आयो येस तर बसतो की आता. कामगार येतील, सरपंच येतील आणि आमच्यावर रुबाब झाडतील. काय पप्प्या कुठं बसला? काय संजू? काय सरपंच? त्या चौकात भांडणं चालली होती मिटावली जरा. तुम्ही मिटवली होय? हो. म्हणजे कुत्र्याची होती का काय भांडणं? काय सांगायचं या भांडणाने नको केलंय. अरे आमच्या घरात बी भांडणं का? अरे परपंच नसल्याला परवडला. मग आम्ही किती दिवस झालं सांगतोय तुम्हाला बायकोच्या मुठीत राहू नका, बायकोच्या मुठीत राहू नका. येता येता घ्या बघा 10-50 फोन केलं तिने, नको झालं मला. हे बायको फोन करणारच की मग. कायला का कुठं चालला कुठं आहे मला मेसेज करा, व्हिडिओ कॉलिंग घ्या. अरे कशासाठी? त्यापेक्षा नसलेला परवडला परपंच. मग तुम्ही ग्रामपंचायतला सरपंच आहे का नाही? मग ही अशी कामं मला लावता होय? काय झालं? या झाडाला पाणी दिलं, त्या झाडाला दिलं, राहिलेली लाईट गेली. आली लाईट आता. आली ना? आली. पप्प्या कुठे गेलाय? आता तुम्ही लाड केला आणि पप्प्या कुठं गेलाय? अरे समाजसेवा मीच करायची, ग्रामपंचायती कामं मीच बघायची, परपंच मीच करायचं. नको झालं का? आता तुमचा परपंच तुम्ही करायचं का आम्ही करू? बरं थांब, पट्टे. बरं थांब, पाणी दे तुम्ही. हा, द्या. हा, बस तू, आपल्याला जायचं बरं का. पुढं पुढं पुढं. सरपंच फोन का कट करताय सकाळपासून? सरपंच मीटिंग मध्ये आहेत का? कसल्या मीटिंग मध्ये? आता त्यांची मीटिंग चालली, मी का सांगू तुला?
सरपंच फोन तुम्ही कट करताय सकाळपासून आणि ही कोण भावानी बोलते? ए तू भवानी, तू काय मला तुला काय करायचं का? तू कशाला का मला सारखं फोन करते आमच्या मीटिंग मध्ये? एक तर किती दिवसांनी माझा सुदू आलाय, सुदू. तुझा सिद्धू, तुझा कोणती असेल ती सगळं काढती मग मी माझ्या पुढे येतो, पहिला फोन दे सरपंचाला. आता अगं तू कशाला का माझ्या पुढे येते? तुझ्या आली ना पुढे माझ्या तर तुझ्या चांगल्या जिंजा उपटून अशी चांगली चमकी होईल की तुला ग? तू माझा जिंजा उपटणार होय तू? तुझ्या टाळाला टेपकीची माहिती नाही मी. अगं तुला आता फुकली तर तू 40 कोट जाचील, तू लागली माझ्या नादीला होय का? तुला दाखवू काय? अगं आजपर्यंत ना तू आणि पंगा घेतला नाही माझ्याशी. तुला ना 40 फूट मी जाते का तू 80 फूट जाते की तुला दाखवते पुढे या भावाने तू. अगं मी म्हणून त्याला सांगितलं हाय वळखूची कर तिच्यावर लग्न, मी हाय की तुझी प्रेमाची. तू बडबड कर नको, फोन दे माझ्या नवऱ्याला. अगं तेव्हा आता नाही येत. तू फोन दे पहिला आधी सरपंचाचा. तिथं नको गुलू 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 करू. ये माझ्या समोर. तुझ्या घरी येऊन किती वेळा तरी मी चहा पिले, तुला कळलं का ग? हा मांडीवर बसून पी असतील, माझ्या समोर बसून पी, तुला दाखवते कसं काय ते. हा तुझ्या ह्या कालीवाले तर ते वाईट टाकला. ए तुला सांगून ठेव की आता तू माझ्या नवऱ्याला फोन दे मग बघती चांगला कोणता अक्षर उधळला त्याच्यावर मी. अगं ठेव. का सरपंच आला? वैताग आला का? का? 3 झाडं भिजावली हा आणि गेली लाईट. मग आम्ही बोयतावली तसंच. मग एक करा, हा सभा बोलवा, ग्रामसभेत विषय घ्या, पप्याला कामावून काढून टाका. कुठवर सरपंचाने मेंबराने झाडे बेजवायची आणि पगार नाही झाला की बायको कशी त्याच्या अंगावर येऊ. काय त्या पप्प्याचा करता? ऐन टायमाला तो काय करतो, चांगली कामं करतो आणि असा दागा देतो बघा. बघा तिथे सगळंच असतं. मग जाऊ द्या, जावा घरी. हा हा आणि जेवा खावा निवांत झोपा. काय इथं ठेवलाय मोबाईल जरा. बरं का, तशी बायकोला चांगली बरं का माझी. हा. आता काय करतो, जेवतो आणि शांत जरा झोपतो बरं का, हा. म्हणजे थोडासा आराम वाटेल, मग काय? पुन्हा कामाला लागू. तुम्ही किती चिडचिड केली बायको पशी तरी बायको तुमची खरंच गुणाची राव. एक नंबर स्वभाव नाही आहे. ना. तुम्हाला फुलात ठेवणारी का नाही तर आमची बायको राव हाय सारखा काच्या आमच्या माग दुनिया- पाचवीला पुजल्या गत. दुनियापेक्षा आपलं बरं आहे म्हणायचं. तुम्ही जावा, मी बघतो लाईट आली तरी नाही आली तरी. जावा 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 जावा. अरे खाना नुसता कांदाच काय खातोय? धमके लाभाड तुझ्या नादी लागून चांगलं व्हायचं आमचं. का काय लाभाड केली? काय म्हणला तू? भाड्या मला फक्त या सरपंचाची झाच्या मेंबरचे भांडणं लावायचे ते त्याच्यात मदत कर. तुला जेवाय नाही तू डाब्याव ही वय मला जेवाय आणले फुकण्या घालतोय ना आम्हाला इथं जेवाय. अजून भांडणं लागल्यात का? लागल्यात का? ऍडव्हान्स मध्ये पार्टी बिळची. बाळ्या संजयला पेटावलाय पण मला वाटत ते पेटेल म्हणून. अरे भांडणं करणं त्यांचं काम हवे. अरे भांडणं म्हणलं की नाव बाळासाहेबांचं पुढे गुप्ती 5 फुटाची आठ ठेव बिचवा आठ ठेव करशाल. आठ ठेव बिचवी. मला अटक होय. बाळ्या तलवारी हातेरी आठ ठेव. अरे इंटरनॅशनल डॉन तसल्या टोळ्यातनी काम केलेलं आहे मी. मी इंटरनॅशनल पुढारी त्यामुळे तुला इंटरनॅशनल डॉनची पदवी मिळणारच की. पण विषय असा आहे बाळू, कसं आहे इतका संजू मेंबरला बार भरला, इतका ती तोप कवा वाजल ह्याची मी वाट बघतोय. आहे संजू मेंबरने आयुष्यात भांडणं केल्यात का? तो फक्त लाव्या करेल बाबा आणि पळून जाणार. भांडणं करणार मला गॅरंटी. तू काय एक गोष्ट म्हणला, आणि जेव्हा भांडणं करेल ना तेव्हा तो मारच खाणार. तो एक गोष्ट बोललाय, पाठीवरचं वाळ बुसत्याल का जाऊ मार लागलाय म्हणला. हे बघ त्यातली जे तू सांगितले गौरी वहिनी अशा बाबा काय बरं मी हा सांगितलं. तू सांगितलं काय माझं माझं नुकसान तू नायरसवाने काय सांगितलं? तुझं संबंध माझ्या नादान तुझा. माझं मी काय केलं? आरती तर काडी लाव पळत होता ना. अशा गौरी वहिनी म्हणल्या तशा गौरी वहिनी म्हणल्या. भाऊ मी काढशील ना तुला
माझं नाव मध्ये घेऊ नका भांडणात. बायको माझी मला घरात घेत नाही, काय उद्या बाहेर वाढवले म्हणून. बाळ्या तोच की मला मित्रांनी मित्राची साथ सोडायची नाही. हसलं तू मग गबास माझा ऐक. ही भांडण जे पेटावलंय ना, का पेटावलंय माहितीये का? तू मला काल काय सांगितलं? रामभाऊ मी आत्महत्या करतो तुमच्याबद्दल ही अशी अशी कुत्रे अजून जर बोलत असतील तर मी काय का बसावं? पण माझा काय संबंध आहे तेव्हा ह्याच्यातला का? तू कसं सांगितलं मला? कुठं? काल सुभाषरावने मला सांगितलं तुमच्या दोस्ताला लय घाण शिव्या दिल्या त्या म्हणून. माझा काय संबंध आहे? सुभाषराव तिथं होता, मला का नाही म्हणलं? म्हणत होतं तुझं लक्ष नव्हतं रागाच्या भरात. म्हणजे बाळ्या माझी गावभर नाचक्की झाली. अरे नाचिके म्हणजे तुझं डोकं स्थिर ठेवत नाही. मी नव्हतो सांगत, सुभाषराव तुला सांगत होतो. म्हणूनच त्यांना हिसका दाखवायचा, त्यांच्यातली त्यांच्यात पुन्हा एकदा डोकं फोडाफोडी करायची आणि आपण मिटवायचं. मला कशाला पाडतायला काय तू पाहिजे, तू तर कळीचा पावटा आहे बाळ्या. बाळ्या माझ्या जिवारी लागले, पण तरी बी तुला वाटत असेल ना ते पेटणार नाही संजय. 100% पेटवर, 100% पेटल. कारण त्याला तू सांगितलंच असं. पण ती अवलाद मारामारी करू शकत नाही. अरे कुणाला खपल? तू गटरातला किडा आहे, तू घाणीतला किडा आहे म्हणलेलो. कोण म्हणलं असं तू म्हणला? आराम भाऊला का मला तो अडचणीत आणशील गाड्या. पण एक ह्यातनं ही दाखवून आपण द्यायचं. आमच्या जीवनाआधी लागला त्याचा कार्यक्रम संपला. पण या घरी बघती कसं काय येते. मला कशी उठाय वय, मला मला तुला लावताय वय. वाटच बघू नये मी बी आता कसं काय ती बघती. गौरीला फसवायचं एवढं सोपं नाही. वहिनी अहो तेवढं सांगा की सरपंचाला माझ्या कामावून काढणार इथं. ए पप्पू ते ग्रामपंचायतीची कामं ग्रामपंचायतीमध्ये बघायची, इथं कशाला आला तू? अहो बायको आजारी होती म्हणून दवाखान्यात घेऊन गेलो तू, आणि डायरेक्ट संजू मेंबरने फोनच आला तू येऊ नको कामात, तुला काढून टाकतो म्हणून. तुम्ही सांगा की तेवढं. चाल करती पंचायतीची कामं पंचायतीमध्ये बघ, इथं घरी अजिबात यायचं नाही. उठ उठ तू इथून. बघतीच कसं काय आहे ते आता नुसता. सांगा की तुम्ही सरपंचांना. ए पप्पू उठ जा घरी. तर तिथे पंचायतीची कामं घरी आणू नको, जा तिकडे पंचायतीमध्ये. काय बाबू कोण होती ती? कोण होती ती? मला फोनवर बोलवत होती. कोण होती म्हणजे काय? फोनवर बोलत अरे मला माहित नाही ना. तिची आडून मला बोलायला ए, अरे बघ हे. होता. इथं वर्ष घरी लग्नाला मी कुणाचा थो भरून घेतला नाही, तिला बोलायला होता वेळ मला. अगं, कोण? कोण होती ती? कोण नव्हती? हे फुस तिकडे काय त्याच्यासाठी चाललं होतं काय तुमचं? तुझ्या डोक्यात फरक पडला काय? काय फरक पडला काय? हा. पावडर सेंट ही नवीन कोट त्याच्यासाठी होय. बाळवाड झाली काय साडी तू? आणली का? अहो, साडी आणली अयो. का? बघ तुला साडी आणली का कधी? ए, नाही आणली का बाबा. साडी? माझं ऐक तू. मग कोण बोलते ती? अगं, कोण होते ती? मला बोल कोण? म्हणजे. अरे वहिनी. मला- ए, कोण? कोण सांगा आधी, कोण ए, होती? कोण होती? हा? कसली अहो, बोलत होती ए, मला ती? सोड की हा? तू. अगं बाई गो, मी कॉलेजची मैत्रीण. सोड ना. हा, ह्याच्यासाठी ही मीटिंग अगं, डोक्या बाबा, त्याला माहिती आहे. 8 दिवसाला मीटिंग आहे का? 8 दिवसाला अगं, मीटिंग आहे का? ऐक, तू 8 माणसं दिवसाला खवा- होय. ए. 8 दिवसाला. अगं तू- हा? माझं ऐक कोण तू. होती ती? अहो ऐका की वहिनी. कोण आहे तिथं माझ्या पुढे? सोड बा, कोण? ए. कोण? ए, पप्प्या, सोड तू. कोण आले? हात कोण? कर. हात कर. सरपंच नाही तसं. हाल घरी. हात कर. हाल तू पप्प्या. जा घरी, पळ. ए, अरे चल, थांब. ए, पळ थांब. पप्प्या. चल घरी हो. ए, दिसला थांब. नाही पाहिजे इथं. थांबला का? कोण लोक होती ती? लोक कोण होतं ती? कोण होते? मला सांगायचं परदेशी. अगं, हा? कोण नव्हतं? मी नाही जपती आणि मी काय खराबलेल्या भाकरी खाऊ घालती काय? अगं हा? काम सगळी झाली असं लय काय खाली सांगायचं. खोबरं खाऊ घालती काय ते? अगं. हा? कोण आहे ती? 8 दिवस झाले फोन येते तर तुम्हाला तिथंच फोन येतात ना. हा? सोड. फोन येते तर गौरी माझा ऐक. महाराष्ट्रात माझी एकच नवरी आणि ती म्हणजे गौरी, आणि माझी सगळी कीर्ती सगळ्या आसमंतात पसरलेली आहे. तुला सांगतो तुझा गैरसमज आहे जरा बांधवूया. मग हे गौरीची कीर्ती दाखवते आता सरपंचाला. काय? कीर्ती अशी कीर्ती दाखवते. कीर्ती पण दाखवते, गौरी दाखवते कीर्ती. बघ हा? तू सोड मला, तू सांगतोय. का काय करताल? सोड. काय सोड. करताल तुम्ही? सोड, दाखवतो. हा? हा. तिला घेऊनच यायचं सटवीला. जा तुझं बघ काम धंदा. जा. बाळू तुला जगाचं टेन्शन असल्यासारखा का ज्ञान गेल्यासारखा बसत असतो तू? अरे शिर्डीला काय नाही, बायकोचा फोन आलता संध्याकाळी आल्यावर जर शिर्डीला गावात नसलं तर मी हाणतो. मी कसं करायचं सांग बरं? अरे ते जाऊ दे, रोजच आहे. काहीतरी गुड न्यूज ऐकत राहायचं दिवसभर गावात. अरे तुला एक धंदे नाहीत रामभाऊ, तू एक मोकार रे गावात वळूगत हिंडतो. आणि आपलं काही धंदा कुणाला दुनियाला कळू द्यायचं नाही. वाक्य भारी बोलला. काय संजू आपलं मेंबर? धंदा कुणाला कळून द्यायचं नाही. जाकली मुठसावा लाखाची बरोबर आहे. मेंबर. काय म्हणता? हा, काय ना? मी आता आनंदात आहे. काय दाजी मेवणा आला की तोंड पडलं का? बरं का? मेवणा बाळू. म्हणजे काय? बाळू. कोण ही खासदार आलाय काय?
बरं का बाळू? इथं डोक्यात आमचे विचार असल्यावर तुम्ही बोलत जाऊ ऐक ऐक मित्रा, तू म्हणतोय तीच बरोबर आहे. एखादा लाचार असतं ना त्याला चाहड नसती, इज्जतीची नसती ना आबरूची नसती. अरे इतकं त्या बोलले तुला ते फॅमिली सरपंचाची, त्या चेअरमननी चोपला तरी निर्लज्जासारखं मला फार आनंद झाला. ए जा बाबा आमचं चुकलं. कोणी मारलं मला? सरपंचाने. आपण कसं माहिती का? बरं, तो पुरुष आहे, मारलं मला. तुम्ही महिला आहे काय? अहो महिलांचा मार खाणारा कोण असतो मग? अहो तुम्हाला सांगतो भाऊ, अय दाजी, आपण बदला घेतला की डोक्याने व्यवस्थित कार्यक्रम लावला. सरपंचाला तुमच्या खराट्याने धांडला बायकोने, असा झाड उलटा केला, दूध धुतला. हो का? एखाद्या भल्या माणसाला बदनाम करू नका संजू मेंबर. भल्या नाही, भले तुमचं आणि त्याचं काय आता खटकलं असेल, पण उद्या तुम्ही एकत्र येणार आहे, त्याच्यामुळं असं काय म्हणू नका की आम्ही काय त्यांना मग तुम्ही कसं म्हणायचं तुम्हाला लय मारलं? मग मी बी काय केलं? माझं कोण म्हणलं लय मारलं? जीभ जडायला बाळायचे जर तसं आम्ही कोणाला सांगितलं असलं तर. तुम्हीच म्हणत होता लोक काय मारलं. मग माझ्या डोक्यातच एक प्लॅन शिजला. प्लॅन केला, ह्याला अद्दल गाढवायची म्हणलं. मला जसं हाणलं होतं ना, मी त्याच्या चार पट मार बसावला. काय पुरावा? सरपंचांना. काय पुरावा? पुरावा बाळू विश्वास वाटतोय तुला? आपल्याला असल्या भानगडी लाटाळ्यात पडायचं मरून तिकडं कुणाचं दुखणं अंगावर भाऊ, घेता. आपण कोणाला हलक्यात घेत नाही. बराबर कार्यक्रम लावला सरपंचाचा. काय म्हणला? थांबा एक मिनिट. काय फोनच लय येतात, कट करतो. तुम्हाला कसं इंटरनॅशनल पुढारी. हा बोला, काय काय खरं आणि काय खोटं तुमचं? खरं तुम्हाला सांग, माहितीसाठी सांगतो. हो का, सरपंच मी झाड भिजवतो. मोठ्याने बोला की. कर नाही त्याला डर कशाची? नाही नाही मग खोटंच असेल. नाही नाही नाही, खोटं नाही, खरं आहे. बाळू तुला ऐकू येतंय का? येतंय दादा, ऐकू आहे ना काय? हो का, सरपंच आलं, मी पाणी घालत असताना झाडाला ग्रामपंचायत पशी हं. आलं, वैतागलेलं होतं, निबार वैतागलेलं. बायकोचा सारखाच फोन येतोय, बायकोचा सारखाच फोन येतोय. मी म्हणलो का मी पाणी मारतोय, तर लाईट गेली. तेवढ्यात बसलो, म्हणलं पप्प्याने बी नाही, कोण नाही. मग काय केलं, ती तेवढ्यात लाईट आली. सरपंच म्हणले मी बी एक झाडाला पाणी देतो, आणि टाकला मोबाईल शेजारी आणि गेलं पाण्याला द्यायला झाडांना. आयला म्हणलं माझा डोक्यात कट शिजला की. मग आम्ही बी काय केलं, फोन डायल केला गौरी वहिनीला. सरपंचाचा फोन वहिनींना लावला मीच लावला, आणि अगोदर सरपंच त्यांचा फोन काय उचलत नव्हतं. मग मी फोन केला आणि बाईच्या आवाजात बोललो. कशाला व बिचाऱ्याच्या घरी करायचा, कशाला व मेंबर राव. आणि मला हलतानी तुम्हाला कसं वाटलं? हा, मग मी म्हणलं कोण बोलते तिकडून, असं बारी बाईच्या आवाजात बोललो. हा, आणि मग तिकडून ते बोलायला लागले, मी बी हसत बोललो. मग पुढं पुढं म्हणजे अहो रामभाऊ, इतकं बायावर बोलून बोलून तिला वाटलं की खरंच बाई बोलती. मग तुम्ही सारखं ते कार्यक्रमाला जाता ना हा. लावण्यांच्या ह्याच्या. काय म्हणायचं म्हणा, पण अशी आग लावली, व्यवस्थित आग लागली. बराबर सरपंचीन बाईनं मग अशी धुतलं. बघायला गेलो, म्हणलं सरपंचाला न्यावं आणि कॉपी पाजून आणावं. तर सरपंचीन बाईने दांडा काढून चांगलं धुतलं. आता कसे दांड्यानी का खराट्यानी? खराट्याने हाणलं. मी बी काय करणार, उद्या सकाळ मस्तपैकी हळद घेणार आणि देणार, लावा वाईज, म्हणजे माझं बी वाईज दुखणं कमी होईल. जातो. हा, ही ह्याचं डोकं आहे संजूचं. संजू शेठ सजू मेंबर असं नव्हतं राव करायला पाहिजे. एखाद्या नवरा बायकोच्या चांगल्या संसारात मिठाचा खाडा टाकायची काय गरज आहे करावं? चांगला माणूस आहे सरपंच. बाळो, संजू मेंबरच्या काडीमुळं सरपंचानी बायकोचा मार खाल्ला. आता आपल्या रेकॉर्डिंग केलंय बाळू मी. काय अहो, ही अवलाद परत आपल्यावरच आणेल आणि म्हणेल मी असा म्हणलोच नाही. विरोधक काड्या टाकतात. आता हीच रेकॉर्डिंग आपण सरपंचाला ऐकून दाखवायचं आणि सरपंच संजूला चोपल. बाळो, त्यांनी जे आजपर्यंत केलंय ते थोडा वेळ आपण करायचं. मग जशाच तसं काय म्हणतात, काय लगा रामभाऊ, मला वाटलं फक्त संजय चांडा आहे, त्या संजयचा बाप निघाला तू चांडापणाच्या बाबतीत लगा. असल्या तो लय चॅप्टर असतो की तुला हे काशेरीचा धक्का का कधी बसला? मला तरी डोक्यात आलंय का असलं मोबाईल शूटिंग केलं तू त्याचं. चल आता मी नाही बाबा येणार. ए, हा, तुझं अरे येवं लागल नुसतं ऐकायचं. कुणाला? परत मी गावभर सांगितलं ना संजयला लय मारलाय, पुराव्याला नकोय.
बाळू देखता त्यांना चोपलेला आहे. अरे पण मला कशाला असल्यात पाड तुला का नको नको मला जाड्या. नका. चल अरे पण चल. अरे पण घरचा तुकडा मोडून तुझ्या हे काय मित्रा कर तुझ्या मित्राची बदनामी त्यांनी नाही केली मला का? माहिती केली तुझी होती. नव्हती केली चल. अरे पण चल अरे कशाला काही गबास. छोट्या मनाव घेतलं मात्र व्यायामच काय शरीर दिसायला लागले. थोडं भरलंय पोरग. निरोगी शरीर असेल ना तर त्यात निरोगी मन वास करतं. गणा आमिर छोट्या कधी बी लक्षात घ्यायचं, जेवढं तुम्ही चारित्र्यवान राहाल तेवढं समाजामध्ये तुमची इज्जत वाढते. भलं काय करता नाही आलं व्यसन करू नका. अण्णा चारित्र्यवान राहू म्हणून वेल स्टँड याला मी शाळेत स्वतः जात नव्हतो. शाळेत गेलो ना 50-50 पुरींचा गोळा डायरेक्ट फुलं घेऊनच माझ्या अंगावर पळत यायच्या. छोट्या माझं खोटं वाटतं विचारा आमिरला. काय लका गाणा मी बिला का त्याच शाळेत होतो म्हणे की व्हॅलेंटाईन डेला पुरींचा गोळका माझ्या अंगा यायचा. अरे तू व्हॅलेंटाईन डेला शाळेत गेला तर पुरी घरी निघून जायच्या आणि रक्षाबंधनला गाणा घरी आणि पुरी त्याला राख्या बांधायला. अरे काय गाणा आणि आधी व्हॅलेंटाईन डे म्हणाय शिक आणि म्हणते व्हॅलेंटाईन डे. अरे काय गाणा बोलतोय. जरा थोडं तुमचं असेल काय वाद मुळात पासच का होत होता उगा तू बी लागला सांगायला. अण्णा तसलं बोल नका. पास का होत होता हे बाह्या सह्याचं प्रकरण माझं लहानपणापासून चालूच असायचं. पोरी घरी जायच्या म्हणजे फुला घ्या नाही घरी जात होत्या. गाणं लैला बाळ बोलतो का हे आता खोटं सांगतोय का मला. माझी बदनामी करा आमच्या दारात बसलाय का जा घरी आपापल्या. अरे अरे टप्या कुठे गेलता का ना तू? हो मराय गेल तू काय तुला करायचंय? चांगलं विचार चांगलं सांगायचा की. कोण नाही चांगला इथं जाऊ दे, तू नाही सांगता. बरं कशाला आलाय तू? अहो सरपंच बाईनी ना सरपंचाला लय मारलंय. हा हो तर ती कधी मारत नाही ती. काय नवीन काहीतरी सांग. ए, थांबा जरा काहीतरी पप्पू त्यांच्या सांगतोय. घरात कशी की मारामारी व्हाय ना, पण जी आता मारामारी झाली ना ती लय मोठी आहे. काय झालं पप्पा नक्की सांग तरी. काय सरपंच बाई अशी करत होती म्हणजे सटवी कोण आहे तीन ती बाई कुठली आहे तिला बोगाच करते तिचा आणि ही लय मारत होती. मी सांगतोय नाही आऊन नाही सरपंच नाही असले तर तरी तुला काय करायचं म्हणजे तुझ्या घरी पळत सुटलो मी. गाणा गावात एक शाणा राहिला ना का जेव्हा अध्यक्षात असला लपडेखोर भाऊ तुमचा लपडेखोर. ए छोट्या मग काय भाऊचं नाव सोड दुसऱ्या कोणाचं बी नाव जोड. बावलाट. बरं माझा ऐक एक काम कर यंदाची ग्रामपंचायत आहे ना आपण लढवायची पोटारी बिडारी सगळी हाकलून द्यायची. आता कसं बोलला छोट्या तू मेरे मन को बाया तो रामभाऊने कुत्ता काट के खाया. बरं आमिर लका ही भाऊन ही म्हणतात आम्ही बोकडं खाल्ली ह्यांनी कुत्रे कापून कधी खाल्ली नाही लगा खात असते लादणं बंद तो सारखं म्हणतो बरं का कुत्ता काटके खाया. ना तरी म्हणतोय मी माझं कुत्र त्या दिवशी मेलं आणि 2 दिवसांनी बघितलं तुमच्या गेट पशीच कातड होतं. ए टब्या तोंडाचे असा उलटा पालता करेल का नाही? मग तुला काय वाटतं कुत्रे आम्ही खातो काय? नाही तू आता म्हणला म्हणून म्हणलं बाबा. वागाड्या नको ती कशाला तुला बोलायला सांगितलं घाणवाणी बोलतो काहीतरी. अण्णा मग तुम्हाला किती वेळा सांगितलं आपली ऐपत नसेल सारखं मटण मागं जाऊ नका म्हणून. असली इमेज पडन असं बोल ना. कुट्टा काटके काय ही काय मोठ्यापणावर आहे. अहो पण अण्णा इथं झाले काय राव गावात कसलं वातावरण चाललंय हे लपड्याचं वातावरण होय का ना. इतक्या वर्षाला का मी कॉलेजवर जातोय गावात फिरतोय कधी तुला ऐकायला का माझं लपड आहे काय असलंय. लपड्याचं सांगू नाही नाही आम्ही काय तरुण नाही बे. तू दिसतो तसा नाही आम्ही. तुझी लपडी सगळी गुप्त आहेत अशी उघडकीस येत नाहीत. मला काय वाटते माहितीये का अण्णा ह्या मोठ्या फळींची सगळ्याची लपडी इथं. आता बरेच दिवस झालं तुम्ही बी गावात रमलाय तुमचं तर काय नसेल ना. ए तू ना पास आबरच खायला आलाय आबरच खायला आलाय माझी. अहो अण्णा तसं नाही म्हणजे मी म्हणतोय इतक्या वर झालं अण्णा गावात रमल्यात अण्णांचं तसं काय नाही असं मला म्हणायचंय. अरे अण्णा जर रस्त्याने चाललं ना ताया बहिणी अण्णांना बोलावत्यात. अण्णा या चहा पिऊन जा अण्णा अण्णा नाश्ता करून जा एवढा रिस्पेक्ट आहे अण्णांच्या विषयी मनात. अण्णा सहानं जाऊ नका त्यापेक्षा तुमचा हात लय लागतोय. काय झाले थोडस जरा अभ्यास करा मागच्या पिढीचा काही संशय येऊन चाललंय खरं खोटं काय बघा जरा. नाही ना अण्णा अहो मी काय म्हणतोय माहितीये का हे सुदाम्य विषय ना सुदाम्य विषय दिसतो तसा नाही लय आतल्या गाठीचा या. हे असली एक प्रकरण आहे असली ह्याच्या 200-250 प्रकरण भाऊन मिटावली. बरं का ना हे असे गावात वागतात म्हणून मी तुमचंच ऐकतो तुमच्या विषयी बसतो का नाही. तू आदर्श माझ्या पावला पाऊल जायचं तूच दिसतो बरं का. नाही आपण तुमचं सगळं ऐकतो. अण्णा मी नाही. हे बघ तू बी आहे आमिर बी आहे मला दोन्ही लेकरं सारखीच आहेत. ए काय कमी पडलं मला माग राजकारणात पडू नको. व्यवसाय बघा भांडवल कमी पडलं ना आमिरला बी देऊ. अहो गुळ दिसल्यावर मुंगळ लागणार शेवट अन्न म्हणजे गुळाची टेप सगळे ह्यांना वाटा आणि आम्ही बसतो हरे नाम करत नुसतं डोक्याला मालिश. चला येऊ का लागा व्यायामाला लाग तालीम बुडवू नको. खबरी द्यायच्या बंद कर जरा इकडं तिकडं कामाला लागा.
चेअरमन बोला. मग आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी संध्याकाळनं. पार्टी आज खुश दिल खुश. तर संजू शेट कधी चहा पाजत नाही तुम्ही राव आणि आज पार्टी. आज माझ्या काळजातलं काम झालंय, काळजातलं. दिवस बरोबर उगवला का संजू शेट? दिवस कुठं का उगवाला, पण मला आनंद झाला का नाही. मग मला असं कुणाला तरी मजेदार खावं लागतं. होय, खाया घालायला आवडतं मला. काम काय झालं असतं मग कळलं असतं ना, खायला मजा आली असती. ती नाही सांगत. तुम्ही सरपंचाला फोन करा आणि बोलवा. तिघांना पार्टी देणार, मीच खर्च करणार सगळा. काय सांगताय? मग सैतान का नाम लिया और सैतान हाजीर. लिया ना सैतानचं नाव. का कशासाठी नाव घेतलं होतं? अहो सरपंच, तुमचा आता विषय चालला होता. म्हणलं सरपंचाला घेऊन आपण संजू शेट आपण तिघांनी जेवायला जायचं. एक नंबर हॉटेलला. नाही, जेवा तुम्ही, जेवा तुम्ही, ज्या. पार्टी कोणाची आहे? कोणाची? मला काय खायचं नाही अजिबात. का? अरे माझा घसा बघतो बसला. कुठेतरी गाणी म्हणा गेला असेल रातचं. होय, बायकोनी नुसतीच मारती म्हणते दुसऱ्या बाईच्या नादाला लागला. हा लगा माझं ऐकून घेतलं नाही तिने. हे चुकीचं आहे गौरी वहिनीचं. हे चुकीचं आहे. तुम्ही राहू मग सहन कसं काय केलं मारती म्हणल्यावर? अरे सगळ्या दुनियाला माहिती मी निर्मळ मनाचा माणूस आहे. सरपंच तुम्ही मार खाता ही सगळ्या गावाला माहितीये, पण असं चवट्या काय कर. नाही तुम्हाला गंमत वाटायची मित्र कसा आहे आमचा, एक नंबर स्वभाव आहे. ह्यांना मी सांगतो पटवून, असा कधीच नाही माणूस वागणार. वाकडं पाऊल पडू शकत नाही. नाही संजू शेट तुमचं बरोबर आहे. ही जाऊन आपणच मिटावलं अरे पाहिजे. कवा मिटवणार? चला का अहो पण जाऊ की. अरे हाणायच्या टायमाला तरी आला असताना मला त्यातून सोड लावलं असतं का? आपण झालंय काय माहिती नव्हतं राव सरपंच. आता माहिती झालंय, तुम्ही सांगितलं बायकोला काहीच कळणार का? हो सरपंच, हर गोष्टीला आम्ही तुमच्या घरी कसे येऊ? आता तुम्हाला हानत्यात हे मला कसं माहिती? मोठ्याने वरटतो लोकांना कळलं पार. लोकांना कळलं म्हणजे आम्ही का तुमच्या आळीत राहतोय का? कशावने झाले? संशयच घेतला संशय, मोठा संशय. मी दूर करतो. मी सांगतो त्यांना, आमचा सुदामराव नेवशे असा नाही. तुतल्या तांदळातला सुदामराव नेवशे आमचा. 20 वर्षाला का मी प्रपंच केला. लका अरे 20 वर्ष झालं, चांगला प्रपंच झाला. काडी पडली ना आमच्या घरात, पण आता डोंबाळा उसळला आहे. कशामुळे? ते कुठल्या तरी बाईने फोन केला आणि हॅलो हॅलो असं म्हणत होती. कुठली बाई होती? ती म्हणत होती मारता. आपण चला चला तिच्या तिच्या. बरं का संजू शेट, चला. नाही ही चुकीचं आहे बरं का. गावचा सरपंच एवढा गावात निवडून दिला आणि त्यांच्याच घरात हे असं लपड्याचा विषय चालत असतो. उपयोगात नाही. चला आपण जाऊ मिटू. काय काळजी आणि म्हणली मला साडी नाही घेतली तुम्ही, आणि ते बाहेरच्या बाईला साडी घेतली. आणि कोण म्हणलं मी? नका भिऊ सरपंच. चला तीच काढू हुडकून वाहिनी का म्हणतो पाटील. बोला अध्यक्ष. सरपंच प्रथम नागरिक, आणि जर त्याच्या घरात जर असा वाद होत असेल तर गावाने काय आदर्श घ्यायचा? अहो आपण म्हणजे निश्चित कुडप अध्यक्ष आणि पोलीस पाटील सत्तेचे त्याव्यात त्यांच्या हातात आहेत, आणि त्यांच्या सत्तेचा माज उंबरीच्या आत गेलाय. पण ही किती चुकीचं आहे सांगा ना. काय करायचं? नाकिनवाली भांडणं मिटावता संशय होऊन संशय चांगलंय का? ही त्याच्यासारखा रोग कुठलाच नाही. सगळ्या रोगावर उपाय आहे, पण संशयावर नाही उपाय. आमच्या घरात असलं काय होतं का? अजिबात नाही. उगा काहीतरी भांडण करत काय तरी. हो अध्यक्ष महोदय, पाटील बोला. राम राम. राम राम. यायचं चहा घ्यायला? काय आलंय, जरा मोठा तंटा झालाय. कुठल्या तरी बाईनं सांगितले सरपंचाचा नाद सोडून द्या. फोन आला होता सरपंच बाईला, आणि त्याच्यानं तुंबळ नवरा बायकोत हाणामारी झाली. त्यांच्या भांडणात तुम्ही मिटवायचं आलाय? अहो नाहीतर मग काय जाळ घालायला चालू काय मी तिथं? म्हणजे 6 माणसं चालल्यात लपडी मिटवायला. तुम्ही लपडी करायचा आणि दुसऱ्याच्या घरातली लपडी मिटवायचा. बाळासाहेब कोणाला म्हणताय लपडे? मला फोन केला रात्री, खवळत होत्या मला. मित्राला सांगा म्हणलं नीट वागायला. रामभाऊ मला सांगा, माझं लपड करायचं वय आहे का? इथं चहापेक्षा कॅटरी गरम झाली म्हणून मी ना अध्यक्ष चाललोय. ए बाळो, तुला लाज लज्जा आहे का नाही? अरे तोंडाव म्हणायचं धाडस करतोय. मग मागे एक ठीक आहे, असतील लपडेखोर, पण तोंडाव म्हणाव त्यांना राग येणारच. एवढ्यासाठी थांबवलंय का आम्हाला? सुभाषराव तुमच्यासारखं मोकळं आहे आम्ही? का सुभाषराव, आपण पहिल्यापासूनच मोकळ्या मनाचा माणूस आहे. अख्या जगात कुणाला विचारलं मोकळ्या मनाची माणसं कोण, ती म्हणा रामभाऊ आणि बाळू. आणि तुम्हाला मी म्हणतो, नुसत्या चौकशा दिल्यात कुणी? करेल तो भरेल, त्याचं ती बघते ना. त्याचं ती बघताल नाही. सरपंचांचा फोन आलता, पाटील आणि अध्यक्ष तुम्ही पटकन या. पटकन या. भांडण कुठं झालं की आम्हा दोघाला जाऊन तुम्ही काय येणार आहे का मिटवायला? पण बरं कसं किती आतापर्यंत तंट मिटवलं तुम्ही? 113. 113 त्यातलं नियमित लावून आला माघारी. बाळू हे बघ, काही झालं तर सरपंच गावचे प्रथम नागरिक आहेत. दुर्दैवाची गोष्ट आहे, अशा गोष्टी जर प्रथम नागरिकांकडून होत असतील
बाकीच्यांनी काय आता नवरा बायकोने कधी भांडायचं नसतं, गोडी गुलाबीने राहायचं असतं. अयो 4 दिवसाला तर म्हणताय अध्यक्ष चला की बायको अंगावर धावून येते, ती कुठली भांडणं असते ती? दुसरा शब्द त्याचा ध्यानात घ्या पाटील. गोडी गुलाबीने राहायचं असतं, भांडायचं तेवढ्या पुरतं, पण नंतर गोडी गुलाबीने राहायचं असतं. ऐका आम्ही जातो, काय येताय तुम्ही भांडणं मिटवायला? की तुमच्या तुम्ही मिठा थांबवलं तुम्हाला कोणी? तुमचं तुम्ही जा, तुम्हाला नाहीच मिटली बाळून मी आलोच माग. तुम्ही भांडणं मिटवता काय थोडीच? नको हे आले अहो कसलं भांडण असू द्या, पाटील ना अध्यक्ष 2 मिनिटात भांडणं, खटका खटका. तुम्ही आला की भांडण पिटली म्हणून समजा. चॅलेंज लागलं, आम्ही आल्याशिवाय भांडण मिटवू शकत नाही. चॅलेंज दिलं, तुम्ही भांडण मिटवणार, तुम्ही पोचायच्यात भांडणं मिटलेले असते, चला, ह्यांच्या नादी तुम्ही लागू नका. पोचायच्यात भांडणं हा, मिटलेले भांडणं असते. मिटणार. बघू जा. म्हणे आपल्याला भांडणं मिटणार नाही ती. कशाला तू असल्यावर पण तुला का रामभाऊ, तुझ्या नादाने माझं वाटलं व्हायचं बिन कामा दामाचं. कसं वाटलं होईल? आपण पेटवल्यात म्हणल्यावर त्यांना मिटल. आपण नाही, तुझं तो पेटावले ते मला घे जाऊ नको असल्यात, माझा अंग थरथर कापतं. ए बाळ्या, तूच मला सुरुंग लावलाय, पहिल्यांदा म्हणलाय तुम्हाला लय शिव्या दिल्यात. अरे कोणी दिल्या तवा तुला शिव्या? अरे तूच की काल मला न दिला म्हणलाय. ए बाळ्या मला तोंडावर फाडू नको. मी नाही म्हटलं अजिबात, मला ह्याच्यात घेऊ नको. हळूच जाऊ, हळूच जाऊ. चल तिकडं. ओ वहिनी, कशाला आला घरी सरपंच तुम्ही? अहो का ते सरपंच आहे मागं हात धुवून लागला? त्या सटवीच्याच घरी जायचं ना निघून तुम्ही, कशाला आला घरी तुम्ही? सटवीच्या? हा? अहो सटवीच्या म्हणजे? अहो का सरपंच आहे मागं हात धुवून लावला तुम्ही? केलंच तसं काम, हात धुवून मागा लागायचं का? काय केलंय माझं तू ऐक तरी. तुम्ही तिच्याच घरी निघून जायचं. आपण जायचं कोणाच्या घरी ती सांगा ना. सटवीच्या पोटभर अक्षिता उधळलाय मी. तिच्या मागे हिंडताय व्हय तुम्ही आणि बोलायला लावताय तिला नाही तसलं. नाही या दोघांना विचार. चांगला माणूस आहे राव सरपंच, का असं तुम्ही येड्यावाने बोलताय राव? गाव ऐकल राव. पुढे आणायचं माझ्या. सरपंच काय काय विषय? काय अवघड काम झालं. अवघड नाही, नुसतं डोक्याला ताप करून ठेवला इथं. हा, मी काय कमी करत होते व्हय ह्यांना? आपण ह्याच्याकडे जायचं तिच्याकडे जायचं झालंय काय ते तर सांगा की आधी. सरळ सांगा ना, नंतर काय आम्हाला बी कळणार नाही. हे बी माणूस सांगा ना. त्यांच्या कॉलेज मधल्या का मैत्रिणीचं लपडे आणि फोनवर बोलते ती, सारखा बिझी फोन असतो माणसाचा. नाही सरपंच काय मी ऐकलंय? याला असला माणूस नाही, असला मित्र नको नका. हे लपडेखोर मित्र नको आपल्याला. बावळा काय अरे खरं सांगतात मग बायकोचा विश्वास नाही. मामे कसं सांगला का तू? नाही आता त्याच म्हणतात सारखा बिजी सारखा बिजी. नीट निघायचं घरी, इकडे नाही 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 करत यायचं नाही, घरी निघायचं तिकडे. का तुम्ही चांगल्या माणसावर शितोड उडवताय? चांगला माणूस मग सरपंच अहो, त्याला नीट जगून बी देणार आहोत तुम्ही. सटवीचा फोन बंद नाही तर फोनवर. कोणत्या सटवीचा? आणि मी फोन लावते तर बिझी फोन, सारखा बिझी फोन येतोय. नाही 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 बरोबर आहे लागा. सरपंच मला लागा गरीब वाटत होता तुम्ही, लोकांना आतल्या गाठीचं निघला बायांचा फोन. हे बरोबर आहे तुमचं. गरीब आहे वय. मी नाही त्यात पलीन कडीला वाचली असा सरपंच आहे. बरोबर आहे, मग तुमचा राग बरोबर आहे. संजू शेठ काहीतरी बावळाटपणा कर नका. 20 वर्ष झाले ह्यांचा चांगला प्रपंच चाललाय, तुम्ही लावता का काढ्या अजून? बर 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 आम्ही लावतो काढ्या. आणि कला केंद्रावर मागच्या आठवड्यात कोण घेऊन गेलं? कोण गेलतो? दोघात घालता की मला ठेवून? संजू शेठ तुम्ही बी कसलं तो यांना? नीट बोला संजू शेठ, बरं का मी ठोक टाकील. ठोका टाकणार. कवा गेलोय? थांबा, ह्यांच्या पैशावर मजा माराय मी ती म्हणून मला ठोका टाकणार आणि मला गप करणार. काय वर संबंध? पटेल. अहो, ही नालायक माणूस आहे राव. आम्ही सरपंच, नालायक. ऐका, तुम्ही मिटवाय आणला ह्याला. वहिनी नीट नाही, नाही. चालायला लागायचं, नीट थांबायचं हो नाही थांबा इथं. वहिनी, मागच्या आठवड्यात कला केंद्रावर आल्यापासून सारख्या लावण्यात म्हणतात का नाही? गाणं गुणगुण हा फोन हे करा. गुण हे गुण लोकांना मला सांगितलं की तुमच्या मित्रांना गुण सरपंचाला कला केंद्रावर घेऊन जाताय व्हय तुम्ही? अहो, नाही राव, काय बावळटपणा राव लावलाय. काय चेअरमन तुम्ही पण? कला केंद्राचा विषय काय तंटा कशामुळे झालाय? अहो, काय अध्यक्ष ह्यांचं गुण. सरपंच आमच्याकडे आलं, सरपंच म्हणली चला यांनी मारले म्हणून. संजोटी म्हणजे चला मिटवायला. संजोटी इथं आल्यावर पेटावते की लपड तुमच्या नवऱ्याचा आहे, असं आहे तसं. पदाधिकाऱ्यांच्याच घरी जर भांडणं अशी व्हायला लागली तर कसं गावाने काय आदर्श घ्यावा? तुम्हाला तर माहिती आहे मी कसं. अहो सरपंचच असं वागायला लागल्यावर काय करायचं? त्यासाठी म्हणतो सरपंच बदला म्हणून. ए यार गपला का? मी कशी काय काम करतो तुम्हाला माहिती. हा तिला विचारा काय झालं. मला काय नाही विचारायचं. अहो ऐका सरपंच बाई, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही 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 त्यांचं गैरसमज नाही. मेंबर आहो ना, सरपंच तसा माणूस आहे का? भाऊजी, खरं ओ वाटतं. भाऊजी थोडी थोडी बाई बोलत होती. अहो, अध्यक्ष मी पण तीच सांगत होतो की राव माणूस चांगला आहे, हे काय लपडी करणारा माणूस नाही. नाही ना. संजोटी पेटवून देतो म्हणून तू कला केंद्राला घेऊन गेलता चेअरमन त्यांना. ओंतराला माझा साक्षी हा माणूस आहे का काय? चेअरमन, जर तुम्ही केंद्रावर घेऊन गेला असलं तर ही चुकीचं आहे बरं का? अहो अध्यक्ष राव, तुम्हाला विश्वास आहे का नाही राव आमचा? काय चेअरमन तुम्ही बी तसलंच होय. अहो नाही राव,
सरपंच कस काय बरं, ऐका. सांगायचं मी काय म्हणतोय ऐका हे विषय आहे ना हिथं सोडून द्या. वाद काय घालू नका. सोडून द्यायसारखा विषय आहे का सांगा बरं? बरं, तुम्ही जर सगळं सोडून द्या की आपण हिथं ऐकला का चांगला माणसाचा ऐक तू आवड माणूस वाद पेटावतोय. नका वाद कशाचं मग काय पेटवतो? ते? संसार वाचवतो यांना संशय आहे का नाही कुणाच्या पोटचा संसार वाचवताय तुम्ही? चांगली बाजू घेतली तरी मी वहिनी बघा म्हणजे मी तुमची बाजू घेतली तर माझ्या पडते ही बघा ही योग्य आहे का? मी बोलू का? कुणाचं मेंबर? नवरा बायकोची सरपंच आणि सरपंच. हा. मग ती दोघं जण बोलते ना तुम्ही नुसतं ऐकून का वस्तू ती समोर येते. बर बर हा. मग आपण न्याय निवाडा करू ना. बर बर काय आहे? त्यांची भांडणं सोडवायची ना आपण भांडणं करायची असं कसं होईल? आता वाद घालू नका. आपण उद्या बघू उद्या कोण शोध घेऊ आपण. काय भाऊजी मला 2 मिनिटं इथं दम निघा नाही मन ती कशी आणि कॉलेजमध्ये असल्यापासून मी त्याची काळजी घेते मीच त्याची खरी बायको आहे आणि तू काय नुसताच अक्षिता उधळलाय हे असलं काय विषयला पुन्हा बोलायसारखं आहे का सांगा बरं? काय झालं? लंका पेटायची लक्षण आहे बरं का? गौरी वहिनी म्हणल्या फोन आलता आणि तिकडून बाय बोलत होती आणि मला बी शिवाय दिला म्हणून गौरी वहिनींनी सरपंचाला मारणाचं मारलंय. अहो मग तुम्हाला सांगितलं असेल ना बाईनं नाव कोण आहे ती. नाही सांगितली मला म्हणते तूच निघून जा संसारातून. सरपंच असं काय असेल तर थांबावं लागेल तुम्हाला हे सगळं थांबावं लागेल. काय राव अध्यक्ष बोलताय तुम्ही राव एवढा चांगला माणूस आणि तुम्ही बी राव ह्या संशयला सामील होता का? हे का मिटणार आहे का नाहीतर आम्ही आमच्या घरी निघालो. नाही मला मिटवून घ्यायचंच नाही. नाही घेणार. नाही घ्यायचं. आम्ही आलोय ना अहो काय तुम्ही आलाय म्हणून बाळू ये इकडे नाही मी नको. माझ्या हातावर ये बघ. नाही नाही बाळू बाजूलाच राहू द्या. मी इकडे गरीब रामभाऊ, ये बाबा इथं. एक शब्द बोलू नका. यांना मिटवूनच घ्यायचं ना नवरा नाही बायको घ्यायचं मला भांडणं. मिटवून. मला आणि बाळूला पहिल्यापासून खात्रीच होती. मला नाही मला कशाला किती होतो मी आजारी माझं एकतर इथं ऑपरेशन डॉक्टरने सांगितलं किडनी फेल झाल्या दोन्ही मला हे भांडणात घेऊन ज्या वेळेस बाळू तुझा मेंदू बाद होतो त्यावेळेस माझा सुरू होतो. सुभाषराव झालेला प्रकार अत्यंत दुर्दैव वाटतोय मला. काय झाले नेमकं? काय झालं रामभाऊ माहितीये का सरपंच बायला कुठल्या तरी महिलेनं फोन केला आणि महिलेनं फोन केला आणि बऱ्याच काय गोष्टी सांगितल्या त्या आणि ती महिला स्वतः बोलली फोनवर. आणि त्यामुळे काय झालंय सरपंचांचं आणि सरपंच बाईंचं तुंबळ युद्ध झालंय दुपारी. युद्ध नाही आता खटखट पडणार. सरपंच मी आहे ना. जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. जिथं विषय गंभीर तिथं आमचा बाळू खंबीर. मला घेऊ नको हो, म्हणजे तू तुझं मी ज्ञान आजारी घे. आहे. हा तुझं ज्ञान माझ्या घे. ध्यानात राहत नाही. हा तुझ्या ध्यानात राहत नाही. तर काय आहे, सुभाषराव फोनवरनं अनेक गैरसमज होत असतात. मध्यंतरी काळात माझा वाढदिवस झाला. त्या वाढदिवसाला वाढदिवस तलवारीनं केक कापला जाईल. हिथं बायका नाचवल्या जातील. धिंगाणा होईल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. असे माझ्याबद्दल पण फोन गेलेच का? मला पोलीस स्टेशनवरनं फोन आलता की गावातनं तुमच्या फोन आले तिथं वाढदिवस करू नका डोकी फुटणार आहे. कुठल्या कुत्र्याने फोन केलता माहितीये का तुम्हाला? माहिती का कुठल्या कुत्र्याने फोन केलता? सरपंचाने इथं काय निघालं? सरपंचाने केलता फोन. सरपंच तुम्ही फोन केलता काय? मी फोन केला होता पण ऐका ह्यांनी मला फोन करायला लावला होता म्हणले करा फोन. हेच कुत्रा त्याच्या पाठीमागे आहे सुभाषराव. मला माहित आहे म्हणून इथपर्यंत मला यावं लागलं. माझ्या वाढदिवसाला काय राजकारण केलं काय? राजकारण फोन कोणाचा होता? सरपंचाचा. कराय कोणी लावला? आलं का आम्ही लावला बरोबर आहे. काय पुरावा आहे? सरपंच आम्ही तिघच होतो ह्यांनी फोन करायला लावला. काय पुरावा? काय पुरावा? काय पुरावा? सरपंच दोषी असतं तर सरपंच मला शुभेच्छा द्यायला आलं नसतं. तुमच्यासारखं घरात बिळात बसलं नसतं. रामभाऊ ऐका 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 पुराव्याशिवाय बोलायचं नाही रामभाऊ. कुणाची बी नाव घ्यायची नाही तर हिथं तुमचं माझं होईल मग. हा रामभाऊ ऐका की बघा वाढदिवस तुमचा किती दिवसापूर्वी झालाय पण ह्यांची आज भांडणं झाली ती आणि सोडचिट्टी प्रकरण चाललंय. माझ्या वाढदिवसाचे धागे दोरे या भांडणापर्यंत आहेत. डिटेक्टिव्ह माझ्या मार्गदर्शनाला येतात आणि मला गावात नाही छाटछूट भांडण मिटत नाही. कसा संबंध? राहू द्या वाढदिवसाचं मला सोडचिठ्ठी पाहिजे. नको असं करू. वहिनी तुम्हाला पण मी सरपंचाला सोडचिठ्ठी द्यायलाच लावतो. अहो जे महिला नवऱ्याला खरगड्याने चोपत असेल त्यांना तुम्ही इथं ठेवू नका. तुम्ही जा हाकलून द्या. सरपंच तुम्ही बी त्यांना हाकलून द्या. रामभाऊ मारलेला तुम्ही बघितलंय का? कशाला हाकलून द्यायला लावताय? माझ्या कानावर आले. कानावर मग काय पण गोष्टी अशा कानावर येतील. पुरावाशिवाय बोलत नाही. टिक्या मोऱ्या खवड्या बांड्या तुला आता दाखवतो. अहो ह्यांच्या प्रकरणाचं बोला. त्यांच्याच प्रकरणाचं बोलतोय विनाकारण बोलत नाही. ऐका बाळू तुझा बी या धाग्याद्वारे काय सिलेंडर रामभाऊ बाळा! माझा कशाला माझ्या घरी जातो सोबत पाया हे बाळासाहेबांचा काय संबंध आहे? हाय मी नंतर कशाला सांगतो. वरती चुप! कसलं जागेदोरे काय संबंध ह्या प्रकरणाचा आणि वाढदिवसाचा? आता पत्ते
हप्ते ओपन करतो आत्ता. करा की मग कुणी आलवले तुम्हाला? तेच पाटील मी बोलतोय. एक्सक्यूज मी मध्ये बोलू? मी बोलू का? बोला ना. येस. वहिनी साहेब मला सांगा, तुम्हाला कोणत्या महिलेचा फोन आला? मला बाईचा फोन आलता. बाईचाच की, महिला म्हणजेच बाई असती, समानार्थी शब्द, तेवढी मला अक्कल आहे. हो बाईचाच फोन आलता मला. कुणी केलता माहित नाही, पण नवऱ्याच्या फोनवर फोन आलता. बघा फोन माझ्याच खिशात. सरपंच म्हणजे फोन तुम्हीच केला होता? नाही, त्यावेळेस तुमच्या सोबत कोण होतं? माझ्या सोबत फक्त संजू होता. पाणी देत होतो मी झाडाला. अच्छा, ग्रामपंचायतीच्या. संजू मेंबर, या फोनचा तुमचा काय कुठेतरी धागादोरा लागतोय असं वाटतं का तुम्हाला? त्यांच्या खिशातला फोन आणि मी कशाला गेलो आणि त्यांच्या नवरा बायकोच्या भांडण मला कशाला वाढताय राव एअरपोर्टी. एवढंच नाही भाऊजी, चिंचा काय, बॉडी स्प्रे काय, गाणं गुणगुणणं काय, काय समजायचं मी? हे बघा सगळं सांगतो मी. हे चिंचा स्मशानभूमीतल्या आहेत आणि व्यापाऱ्याला दाखवायच्या होत्या, लिलावाला मांडायच्या होत्या. आमच्याकडे कुठे चिंचा आहेत? हे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या चिंचा आहेत आणि मी दाखवायला नेल्या होत्या. अच्छा, म्हणजे सरपंचावर दुसऱ्या अर्थाने सुद्धा तुम्ही बघता. अरे अरे दुर्दैवाची गोष्ट आहे. हे घरोघरीचा खजा आहे. बाळ्याला तर चिंचा रामभाऊ इथं झोपायची वेळ आली तर बायचा कुठला तरी फोन आलाय. सरपंचाच्या फोनवरनं त्यांना फोन घ्या, ते महत्वाचं ते सांगतोय. कुठल्या चांड्याने केला ती चांड्या एका मिनिटात ऐका. सगळ्यांनी कान देऊ नका. हो का? ओय मीच लावला आणि अगोदर सरपंच त्यांचा फोन काय उचलत नव्हतं. मग मी फोन केला आणि बाईच्या आवाजात बोल. कशाला व बिचाऱ्याच्या घरी करायचा, कशाला व मेंबर. आणि मला हलताना तुम्हाला कसं वाटलं? हा, मग मी म्हणतो कोण बोलते तिकडून, असं बारीक बाईच्या आवाजात बोललो. हा, आणि मग तिकडून ते बोलायला लागले, मी बी असंच बोललो. मग पुढे पुढे म्हणजे अहो रामभाऊ इतकं बायावर बोलून बोलून अजून काय राव, खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं झालं. अजून काय चेक करायचं? मेंबर आता कळलं. मेंबर काय मेंबर घर तोडताय काय अशी आमची? तुम्ही कशाला गावात सांगितलं की संजू मेंबरला तुटस्तवर हाणल्या नदीला सांगत होता? कुणी कुणी म्हणलं काय सांगितलं? तसं? नाही म्हणले मी. रामभावन बाळूदाजी मला सांगत होता की तुम्ही नदीला सांगताय की संजू मेंबरला लय तुटस्तवर हाणल्या. कधी म्हणले तसं? मला बाळूनी सांगितलं. माझं जर नाव घेतलं तर मी आलं का बाळूदाजी? तुम्हीच म्हणला. ए बाळू, ए बाळ्या, इकडे. बाळासाहेब तरी म्हणलं काल आत्महत्या करायला चालला होता, 1.5 महिना जेवला नव्हता का तर रामभाऊच्या वाढदिवस साजरा होऊन दिलं नाही. संजू मेंबरनं लय मारलं, बायकांनी लय मारलं, गावात आपोआप आले. काल नदीव मासा आम्ही आणायलो तेव्हा नाही माझ्या ध्यानात पहिल्यासारखं राहत. आता मला घरी जायचंय शिर्डीला गावात. ए बाळा थांब. काय बी सांगू त्या त्यांनी एखादं दोन, पण झालेली घटना ही खरी का नाही? ह्यांनी अपप्रचार केला का नाही? पोलिसांना फोन करायला लावलं का नाही? एखाद्याच्या चांगल्या कार्यक्रमात ह्यांनी व्यक्त आणला का नाही? म्हणजे वाढदिवसाला तुमच्या पोलिसांना ह्यांनी फोन केला म्हणून तुम्ही ह्यांना वेगळ्या काहीतरी गोष्टी सांगितल्या आणि हा कार्यक्रम घडवला होय. आणि ह्यांना बी कळू द्या की ह्यांचं एखादं किती पुतना राक्षसाचं प्रेम आहे. हे असले ठेवताय बाई मित्र तुम्ही घर तोडायचे सगळं. वरून चहा ठेवू मला त्यांना. अख्ख्या महाराष्ट्रात नालायक लोक बघितली, पण ह्या माणसासारखा नालायक अरे असला तर मला मित्र असताना घरात नेऊन कोंडून हाणलं असतं आणि तुम्ही अजून का बसलाय? नका आमचं मिटलंय सगळं. तेव्हा माझ्या जवळचं आहे आणि मला सहकार्य आणि मी करायला जवळचाच वय. असू दे. चहा घ्यायला द्यायचंय का? तुम्ही. सरपंच तुमचं जर असं प्रेमाने मिटत असेल तर मिटतंय. काय विषयच नाही आमचं मिटलंय. ग बस तू. पण एक लक्षात ठेवा, असं गावच्या राजकारणात ना तुम्ही असं चुकीची गोष्ट करू नका. रामभाऊच्या वाढदिवसाला फोन केला, ह्यांना फोन करून वेगळं सांगितलं, असे कुटुंब बाळो पाटील झाले का नाही ती एक? नाही ह्याच्यामुळे काय ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता लोक एकामेकाचा वचप काढताय वचप. बरं पाटील झालं आमचं मिटले आम्ही चहा पाजायच्या वेळेला. चला हो. चहा पाज. आणि तुम्ही आत्महत्या करायला निघाला होता. आत्महत्या करतोय, जीव घेणारा माणूस जीव देतो काय कुठं? तुम्हाला माहितीये का सगळे भांडणं मिटले, पण ह्यातला मुख्य सूत्रधार चांदा कोण आहे? कुत्र्या. अरे तोच मला एखादा दोन सांगितलं मलाच म्हणतोय. बाळासाहेब आत्महत्या करत होतं तिथं काय ठरलं होतं की वाद घालण्याचं गाव शांत ठेवायचं. मी म्हणलं होतं नको वाद घालाय, वाद चांगला नाही. हे कुत्रा म्हणलं नाही आपल्याला असं बोलले तर म्हणलं मारावं लागेल. तुम्ही दोघं तर म्हणलं नाही काय वाद वाढवत निघून गेला. पुढे गेलो मला म्हणलं मी अजून आत्महत्या करतो.
अरे थांब माझा काय संबंध तर तुझा संबंध आहे कोणाचा आहे मग ऐका पण ऐका लक्षात ठेवा आपण भांडत बसतोय त्यांनी एवढी मारामारी झाली तरी बिचारी मला सांगा चहा प्यायला घरात गेली आदर्श घ्या या नाचकाला कळलं पाहिजे ऐका, ना. आदर्श ए, घे. आपला वाद इथं संपवायचा आणि रामभाऊच्या घरी आता चहा प्यायचा चल. चल लाज वाटाय बाई त्याला लाज परत नाही ना काय गेला का वहिनी सरपंच कस काय कुच केला चॉप चांगलं झोपला चांगला सोलाटून आणि 5 मिनिटं थांबला तर तो सोलाटूनच काढला त्याचं साल्टच काढाय डोक्यात होतं सरपंच चांगल्याच्या घरात वाटोळ करतो ह्यो हा ह्याला तर म्हणतात करावे तसे भरावे We'll be right back.